मी आज जे बोलणार आहे ते कदाचित थोडं कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतं, काही लोकांना कदाचित आवडणार नाही, पण मला राहवत नाही म्हणून मी बोलतो आहे. ज्याला जे पटेल त्याने घ्यावं आणि बाकीच्याने सोडून द्यावं असं मला वाटतं. आता बघा, वर्ल्ड कपचा फीवर चालू आहे ना सगळीकडे, फिफा वर्ल्ड कप चालू आहे आणि आपलं तर भारताची टीम नाही आहे यावर्षी, तरी यावेळेस तरी कदाचित 4 वर्षांनी 8 वर्षांनी यायला पाहिजे अशी माझी पण खूप इच्छा आहे. आपल्या सगळ्या भारतीयांना असं वाटतंच, प्रत्येक देशाला असं वाटतं की जगातल्या सगळ्यात मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपला देश खेळावा. क्रिकेटमध्ये जसं आपली टीम आहे बऱ्यापैकी टॉपला, तसं आपल्या भारतीयांना खूप अभिमान वाटतो. तर याबाबतीत थोडंसं एक जे आता घटना घडत आहेत ना वर्ल्ड कपच्या, त्याच्याबद्दल आणि याच एकंदरीत विषयाबद्दल मला बोलायचं होतं की जाळपोळ होते बघा. आता काही क्वार्टर फायनलला मॅचेसमध्ये काय झालं, सेमीफायनलला झालं, मोरोक्को हरली म्हणून मोरोक्कोच्या लोकांनी इंग्लंडमध्ये राडा केला, जाळपोळ केला. मॅच कोणाची झाली भलत्याचीच, पण तिकडं इंग्लंडमध्ये जाळपोळ झाली. आता फ्रान्स हरली काहीतरी सेमीफायनलला, तर फ्रान्सच्या समर्थकांनी राडा केला. मला वाटतं स्पेननी फ्रान्सला हरवलं ना, आता एवढं आठवत नाही कारण मी फॉलो करत नाही. तर रात्री 12:30 वाजता मॅचेस होतात ह्या, किंवा पहाटे होतात लवकर, झोप आपली घालून. आणि ठीक आहे, त्या त्या देशाचे लोक बघत असतील तर ठीक आहे, पण आपण तर भारतातले बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. खरं तर मी पण क्रिकेटचा तो फार थोडा छोटा फॅन नाहीच आहे, फॅन क्रिकेटचा, पण फुटबॉलचा फॅन आहे बऱ्यापैकी. मी सुद्धा या मॅचेस पाहिलेल्या आहेत एकेकाळी. तरुण असताना तर आम्ही रात्र जागवायचो वगैरे, पण आता थोडंसं वयाची 50शी ओलांडल्यानंतर कदाचित आलेलं शहाणपण असेल, किंवा काय म्हणायचं ते म्हणा, म्हातारपण आलं आहे म्हणा. पण मला असं वाटतं की हे रात्रभर जागून मॅचेस बघणं आणि त्याच्यावरून ठीक आहे तुमचं एक, मला असं वाटतं की ॲक्च्युली एंटरटेनमेंटच येतो जास्त करून, आहे ना, मनोरंजनासाठी आपण हे सगळं करतो आहे. त्यामुळे त्याला कुठेतरी काहीतरी, मी या देशाचा फॅन आहे आणि मी आमके देशाचं मला कौतुक वाटतं म्हणून मी माझं राष्ट्रप्रेम वगैरे जागृत त्यातनं करतो, हे सगळं खरं तर मला पटत नाही. तुम्हाला खऱ्या अर्थानं जर स्पोर्ट्समनशिप किंवा स्पोर्ट्स खेळायचे असतील, किंवा स्वतःला काय, तर स्वतः काहीतरी करा ना, रनिंग स्वतः करा. आता तुम्ही म्हणाल सारखा उठून हा परत मॅरेथॉनकडेच येतो, पण मला असं म्हणायचं आहे की 2 प्रकारचे स्पोर्ट्स असतात. एक असतात स्पेक्टेटर स्पोर्ट्स, म्हणजे ज्यात तुम्ही दुसऱ्यांना खेळताना बघता, टाळ्या वाजवता, स्टेडियममध्ये जाऊन कदाचित एन्जॉय करता किंवा घरी करता, हातामध्ये कोल्ड्रिंक किंवा हॉट ड्रिंक जे काय असेल ते घेऊन भरपूर खात पीत, भजी तळून, चिप्स खात, म्हणजे सहसा अनहेल्दी गोष्टी केल्या जातात असं माझं तरी मत आहे. कारण आपण बेसिकली एन्जॉय करतो, हे एंटरटेनमेंट असतं आपल्यासाठी. जसं पिक्चर बघायला जातो तसं हे स्पोर्ट्सला तसं स्वरूप दिलं गेलं आहे. वेरॅज दुसरा प्रकार जो असतो स्पोर्ट्सचा, तो म्हणजे पार्टिसिपेटिव्ह स्पोर्ट. आणि मॅरेथॉन हे जगातलं एकमेव असं ऑर्गनाइज्ड स्पोर्ट आहे किंवा पार्टिसिपेटिव्ह स्पोर्ट आहे, ज्यामध्ये हजारो लोक त्यातसुद्धा भाग घेतात. मोठ्या मोठ्या मॅरेथॉनमध्ये तर 50-60 हजार, आता 1 लाखपर्यंत लंडन मॅरेथॉन वगैरे, न्यूयॉर्क असे भाग घेतात. आणि ते स्वतः पळतात. भाग घेणारा माणूस स्वतः शरीराला कष्ट घेतो, घाम त्याचा गळतो, एक अवघड चॅलेंज ओव्हरकम करतो आणि शेवटी त्याच्या गळ्यात फिनिशर मेडल पडतं. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतः काहीतरी कष्ट करून, स्वतः हातपाय हलवून एखादा स्पोर्ट खेळत नाही, आणि त्याची व्हॅल्यू तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत हे तुम्ही स्वतः करत नाही. दुसऱ्यांना खेळताना बघायचं, त्यांना बघून टाळ्या वाजवायच्या, ठीक आहे माझी टीम, टीम इंडिया, टीम ब्राझील, टीम फ्रान्स, टीम अमका ढमका, हे सगळं ठीक आहे, पण त्याला कुठेतरी लिमिट असायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जर आपल्या देशाला सुद्धा ऑलिम्पिक्समध्ये जायचं असेल आणि आपली फिफा वर्ल्ड कपमध्ये टीम जायला पाहिजे असं वाटत असेल, तर मला वाटतं सुरुवात प्रत्येक नागरिकानं स्वतःपासून केली पाहिजे. आपण स्वतः जर चाललो, फिरलो, धावलो, स्पोर्टिंग स्पिरिट आपल्यात डेव्हलप झालं फिजिकली आणि स्पिरिच्युअली, नुसतं स्पिरिट नाही, स्वतः बाहेर पडा, पायात बूट घाला किंवा नका घालू, पण थोडं चाला, पळा, स्वतःचं वजन कंट्रोल करा, स्वतःचं फिटनेसकडे लक्ष द्या, आणि मग स्वतः एखादा मेडल मिळवा. तुम्हाला काही स्पीडमध्ये पळायची गरज नाही, स्लो पळूनसुद्धा तुम्हाला मॅरेथॉनचं फिनिशर मेडल मिळतं. तर माझं असं म्हणणं आहे की समाजात आणि आपल्या देशात आणि इवन सरकारनं सुद्धा, म्हणजे द गव्हर्मेंट्स ऑफ द वर्ल्ड should make it a priority to encourage participative sports like marathons over spectator sports, entertainment oriented sports like XYZ. मला कुठल्या स्पोर्टबद्दल काही वाईट बोलायचं नाही आहे, सगळे स्पोर्ट चांगले असतात, पण खऱ्या अर्थानं पार्टिसिपेटिव्ह स्पोर्ट गरजेचे आहे, तेवढंच मला सांगायचं होतं. मग जाळपोळ वगैरे कुणी करणार नाही. तुम्ही स्वतः जेव्हा घाम गाळून दमून थकाल ना, तेव्हा तुम्हाला इच्छा होणार नाही कुठं जाऊन दंगा करायची. जो काही दंगा करायची आहे ते स्वतःच्या शरीराला त्रास देऊन करा. इतरांना त्रास होईल असं वागायला आणि जाळपोळ करून समाजाचं काहीतरी नुकसान करायला इच्छा तुम्हाला अजिबात होणार नाही. दमून थकून भागून
जेवून खाऊन पिऊन झोपायचं वेळेत आणि सकाळी उठून आपल्या रनला जायचं, व्यायाम करायचं, आपलं काम करायचं, असं मला वाटतं व्हायला पाहिजे. जाऊ द्या, रांट होता माझा तो मी टाकला. मला राहवत नव्हतं, बोलायचं होतं, बोलून मोकळा झालो. आता हे मी टाकणार आहे की नाही सोशल मीडियावर मला माहीत नाही, बघू. हॅव अ गुड डे. बाय.